बापरे, की आता दोन शिवसेनेचे दोन वेगवेगळे वर्धापन होत आहेत. कशी तयारी झाली आणि काय दिवसभरामध्ये? शिवसेनेचा वर्धापन दिन हा 19 जूनला हा वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेना स्थापन केलेल्या दिवसापासून या ठिकाणी आहे. हा खरा वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार जे वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारावर चालणारे आहेत त्यांनाच आहे. ज्यांनी 2.5 वर्ष वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ज्वलंत हिंदुत्वाचे विचार सत्तेसाठी पदासाठी गुंडाळून बाजूला ठेवले, जे वंदनीय शिवसेना प्रमुखांना कधीच मान्य नव्हतं. अनेक आमच्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या नेत्यांनी सांगितलेले की वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेब म्हणाले होते, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर जायची वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेन. 2.5 वर्ष ही दुकान बंद काही लोकांनी करण्याचा प्रयत्न केला होता. ज्वलंत हिंदुत्वाचे विचार गुंडाळले आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीवर जाऊन बसले. आम्ही ते विचार पुढे घेऊन जातोय माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. त्यामुळं अधिकार, नियमाना अधिकार आणि हा वर्धापन दिन साजरा करण्याचा हा जे वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचारांचे वारसदार आहेत, केवळ रक्ताचे कौटुंबिक वारसदार नाही तर विचारांचे वारसदार आहेत, हिंदुत्वाच्या ज्वलंत विचाराचे वारसदार आहेत, त्यांनाच आहे. आणि त्या आधारेच आम्ही आमचा आजचा वर्धापन दिन मोठ्या थाटामाटात आणि राज्याला काही विचार देऊन साजरा करणार आहोत. केवळ कोणावरती टीका करणारा हा वर्धापन दिन नाही. वर्धापन दिनाच्या निमित्तानं पुढच्या वर्षामध्ये आपण काय करणार, आपलं धोरण काय असणार, राज्याच्या हिताच्या दृष्टीनं काय विजन आपण ठेवणार, पक्ष कसा वाढवणार, ह्या सगळ्या बाबींचे विचार आमचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या भाषणात आज देतील. आम्हाला सगळ्यांना माननीय शिंदे साहेबांच्या भाषणाची आतुरता आहे. त्यामुळे आज ज्वलंत हिंदुत्वाच्या विचाराचं सोनं हे आजच्या वर्धापन दिनानिमित्त माननीय शिंदे साहेबांच्या भाषणातनं आम्हाला ऐकायला मिळेल. तुमच्या उठावाला 1 वर्ष पूर्ण होते, मात्र हा दिवस गद्दार दिन म्हणून आम्ही साजरा करणार असं ठाकरे गट सुद्धा सांगतायत. शिवाय राष्ट्रवादीकडून सुद्धा तसं घोषणा करण्यात आली. हो, ते आता एका बाजूच्या दोन नाण्याच्या दोन बाजू, एका नाण्याच्या दोन बाजू झाल्यात. एका बाजूला राष्ट्रवादी आणि एका बाजूला शिवसेना. त्यामुळे त्यांच्या बोलण्याकडे आम्ही फारसं लक्ष देत नाही. आम्ही जो उठाव केला तो स्वाभिमानासाठी केला, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारासाठी केला. आणि त्यामुळं कुणी काही म्हणलं, कुणी काही शब्द वापरला त्या दिवसाला, तरी त्याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन व्हायचंच बाकी राहिले. ठाकरे गट सगळं झालंय. कारण बघा तुम्ही, एक लाईनवर बोलणं असतं. जे राऊत बोलतात तेच उद्धव ठाकरे साहेब बोलतात, जे ते बोलतात तेच आदित्य ठाकरे साहेब बोलतात. थोडंसं त्याच्यापेक्षा जरासं प्रॅक्टिकल बोलणं अजितदादांचं असतं. दादा म्हणतात की बाबा, आता काल राऊत म्हटले की आम्ही 125 जागा जिंकू, जोपर्यंत उद्धव साहेबांच्या मनात आहे तोपर्यंत आम्ही ह्यांच्या बरोबर राहू. दादा म्हटले ज्याला जिकडे जायचं असेल तिकडे जाऊ शकतात. त्यामुळं भविष्यातली ठिणगी ही कालच्या वाक्यातनं पडलेली आहे. मान्य अजितदादांनी स्पष्ट सांगितले, ज्याला जिकडे जायचं ते जायला मोकळे आहेत. वरळीमध्ये आमदार सुनील शिंदे आणि सचिन अहिर यांच्यामध्ये अंतर्गत गटबाजी पाहायला मिळत आहे, कसं बघता? तो त्यांच्या पक्षातला अंतर्गत प्रश्न आहे. पण माननीय युवराजांना विधानसभा निवडून येण्यासाठी शिवसेना पक्षाला 2 आमदारक्या विधान परिषदेच्या द्याव्या लागल्या. एक माननीय सचिन भाऊंना दिली, दुसरी आमदार माननीय सुनील शिंदेना दिली. त्यामुळं आता एक विधानसभेचा आमदार निवडून येण्यासाठी त्या विधानसभा क्षेत्रात 2 विधान परिषदेचे आमदार देणारी घटना महाराष्ट्रात पहिल्यांदा घडली, आणि ती केवळ युवराजांच्या प्रेमापोटी. त्यामुळे आता ते दोघं जे एका ठिकाणी आहेत, मग तू मोठा का मी मोठा, तरी सुद्धा आम्ही त्याच्यावर बोलणार नाही. दोघंही माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्या पक्षातला अंतर्गत प्रश्न आहे, त्यांचे नेतृत्व प्रश्न त्याच्यामध्ये बोलतील. आम्ही काही त्याच्यात बोलायची गरज नाही. विधान परिषदेतले विरोधी पक्षनेतेपद हे राष्ट्रवादी मागणार असल्याची चर्चा आहे. या बाबतीतला निर्णय नियम तपासून विधिमंडळ सचिवालय घेईल. त्यांनी मागणी केली तरी सुद्धा हेडकाउंट काय आहे, कुणाकडे किती संख्याबळ आहे, नियम काय सांगतात, कायदा काय सांगतो, हे सगळं मान्य विधानमंडळ सचिवालय तपासून घेतील. आणि मग त्याच्यावरती त्यांचा अधिकारातला तो विषय, आम्ही त्याच्यावर काय बोलू शकत नाही. अंबादासाहेबांनी पत्र देखील दिलेलं आहे माजी गव्हर्नरला की उद्याचा दिवस हा गद्दार दिवस म्हणून साजरा करावा. अंबादास दानवे मान्य विरोधी पक्ष नेते आहेत. जी व्यक्ती माझी होते, जी आता पदावर नसते, त्यांना पत्र देऊन उपयोग नाही. त्यांना द्यायचंच असतं तर आत्ताच्या गव्हर्नर साहेबांना द्या, मग तुम्हाला कळेल म्हणा मान्य गव्हर्नर साहेब काय भूमिका घेतात. जे माजी गव्हर्नर साहेब हे आता या राज्यामध्ये नाहीत,
त्यांचा पदभाराचा कालावधी संपलेला आहे. नवीन मान्य राज्यपाल महोदय आलेले आहेत. त्यामुळे केवळ स्टंटबाजी करायची, दानवेंच्या अंबादास दानवेंची नेहमीची पद्धत आहे स्टंटबाजी करायची आणि आपल्या नेत्यांच्या जवळ मी काहीतरी करतोय हे दाखवायचं. त्यामुळे त्याच्यासाठी केलेला हा केविलवाला अंबादास दानवेंचा प्रयत्न आहे. काही दिवसापूर्वी एक सर्वे छापून आलेला होता, ज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेना पसंती देण्यात आलेली होती असं सांगण्यात आलेलं होतं. तर देवेंद्र फडणवीसांना दुसऱ्या क्रमांकाची पसंती होती. आता तरुण भारतनं एक न्यूज अरेना नावाच्या एका कंपनीचा सर्वे छापलेला आहे, ज्यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना 35% लोकांची पसंती आहे. तर दुसऱ्या क्रमांकावरती अजित पवार आहेत, तिसऱ्या क्रमांकावरती अशोक चव्हाण यांना आहेत आणि चौथ्या क्रमांकावरती एकनाथ शिंदे असल्याचं सांगण्यात आलं. उद्या दुसरा सर्वे येईल. समजा कोणी सर्वे केला, महाराष्ट्रामध्ये देशामध्ये एकच सर्वे एजन्सी नाही, आज शेकडो सर्वे एजन्सी आहेत. प्रत्येकाचा सर्वे करण्याची पद्धत वेगळी असते. प्रत्येकाची सर्वे कशा पद्धतीनं त्याचं कॅल्क्युलेशन करायची ह्याची पद्धत वेगळी असते. आपण जो प्रश्न उपस्थित केला मागं आलेल्या सर्वेचा, त्याच्यावर आता पडदा पडलेला आहे. आम्ही शिवसेना भारतीय जनता पक्षाचं बहुमत 200+ हे 2024च्या निवडणुकीमध्ये माननीय शिंदे साहेबांच्या आणि माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आणण्यासाठी आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत. 2024चा निकाल लागल्यानंतर त्या प्राप्त परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातला निर्णय शिंदे साहेब फडणवीस साहेब एकत्र घेतील आणि जे दिल्लीमध्ये ठरेल शिवसेना भारतीय जनता पक्षाच्या युतीचं, त्याप्रमाणे 2024ची परिस्थिती आपल्याला दिसेल. पण 24ला विधानसभेला 200+ आणि लोकसभेला मागच्या वेळी जेवढ्या जागा निवडून आल्या होत्या त्याच्यापेक्षा जास्त जागा खासदारकीच्या शिवसेना भारतीय जनता पक्ष महायुतीच्या निवडून आणण्यासाठी आम्ही कामाला लागलेलो आहोत. ओके समीर, यू आर शिफ्टेड टू हिंदी. ओके. मनीषा गांधी यांचा पक्षप्रवेश झाला, त्यावेळी संजय राऊतांनी काल प्रतिक्रिया दिली की कचरा असाच उडत असतो आणि यावर सुद्धा तुमच्याकडून प्रतिक्रिया आलेल्या आहेत. ज्यावेळी तुम्ही उठाव केला तुमच्याबद्दल सुद्धा संजय राऊत अशाच पद्धतीने आक्रमक शब्दात बोलले होते. पण त्याला मग आम्ही काल उत्तर दिलं ना. मी साताऱ्यामध्ये 55 पैकी 40 आमदार, 18 पैकी 13 खासदार, बहुतांश जिल्हा प्रमुख, बहुतांश राज्य प्रभारी देशातले, एवढ्या मोठ्या संख्येनं हे जेव्हा सगळेजण तुमचं नेतृत्व सोडून माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारतात, मग हा सगळा कचराच भरला होता का तुमच्याकडे आतापर्यंत? आम्ही तुमच्याकडे होतो तेव्हा चांगले आणि आम्ही तुमच्यापासून बाजूला गेलो की आम्ही कचरा. आता बघा, मान्य मनीषाताई कायंदेंनी काल स्पष्ट सांगितलं की मान्य शिंदे साहेबांचं नेतृत्व मला पटलं. वर्षभर घुसमट माझी होत होती. महाविकास आघाडीत आम्हाला काही गोष्टी स्पष्ट बोलता येत नव्हत्या, आमच्यावर मर्यादा होत्या. त्यांची असणारी घुसमट ही त्यांनी व्यक्त केली आणि त्याने शिंदे साहेबांचं नेतृत्व स्वीकारलं. म्हणजे कालपर्यंत त्यांना मनीषा कायंदे मॅडम चांगल्या होत्या, त्यांनी निर्णय बदलला की त्या केर कचरा झाल्या. मला अजूनही सांगायचे, माननीय उद्धव ठाकरे साहेबांबद्दल आम्हाला आदर आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे ते सुपुत्र आहेत. वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांकडे बघून त्यांच्याबद्दल आदर आहे. त्याने अजूनही संजय राऊतांची संगत सोडावी. संजय राऊतांच्या संगतीत अधिक काळ राहिले तर खऱ्या अर्थानं काय 4-2 माणसं जवळ राहतील, बाकी कुणी त्यांच्या जवळ राहणार नाही. त्यांनी लवकर सावध व्हावं एवढंच माझं त्यांना विनंती राहील. हिंदी में जानना चाहेंगे? हाँ जी. जिस तरह से वर्धापन दिन दादाजी का मनाया जा रहा है, अरे जरा रस्ता द्या वर्धापन दिन काय जाने थोडं. वर्धापन दिन आज मनाया जा रहा है. पहली बार ऐसा देखा जा रहा है कि 2 जगहों पे शिवसेना का वर्धापन दिन मनाया जा रहा है और साथ ही ये बताया जा रहा है कि कौन असली शिवसेना. तो ये अभी असमंजस बना है, कौन असली शिवसेना. लेकिन आप ही डिसाइड करो. जो शिवसेना वंदनीय बाला साहब ठाकरे साहब के विचारों के ऊपर चल रही है वही असली शिवसेना है. देखिए, वंदनीय बाला साहब ठाकरे साहब ने कहा था कि मैं कभी कांग्रेस राष्ट्रवादी को साथ में नहीं लूंगा, ना कि मैं उनके साथ जाऊंगा. लेकिन 2.5 साल जिन्होंने ये विचार बाजू में रख के केवल सत्ता के लिए, मुख्यमंत्री पद के लिए, जिन्होंने ज्वलंत हिंदुत्व के विचार बाजू में रख के सत्ता के लिए महाविकास आघाड़ी बनाई, उनको उनकी शिवसेना असली है ये बोलने का उनको नैतिक अधिकार नहीं है. और सुनिए और देखिए, जो पार्टी किसकी है ये लॉ के ऊपर, कॉन्स्टिट्यूशन के ऊपर डिसाइड करने का अधिकार यूनियन इलेक्शन कमीशन को है. और यूनियन इलेक्शन कमीशन ने पूरा सब जानकारी लेके डॉक्यूमेंट्स वेरीफाई करके
हमारा आर्ग्यूमेंट उनका आर्ग्यूमेंट सुन के जो उनके पास पावर्स है, जो उनके पास लॉ की पावर्स है, उसके तहत 78 पेजेस का जजमेंट दिया है विद रीजनिंग कि कौन से कारण के लिए हमको असली शिवसेना का नाम भी दिया और असली शिवसेना का धनुष्य बाण का चिन्ह भी दिया। इसलिए हमारी शिवसेना ही असली है और हमको ही वर्धापन दिन सेलिब्रेट करने का, मनाने का, हमको ही लॉ और कायदे के दायरे में हमको ही वो अधिकार है। बीजेपी की तरफ से कहा जा रहा है कि उद्धव बालासाहेब ठाकरे जो शिवसेना है वो 10 अक्टूबर 2022 को बनी है, तो उनको हक नहीं है ये वर्धापन दिवस मनाने का, क्या कहना चाहिए? नहीं, वर्धापन दिन मनाने का अधिकार मैं बार बार कह रहा हूँ, जो 1966 में शिवसेना स्थापन की वो वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहब ने की और वही शिवसेना का चिन्ह धनुष्य बाण था और आज भी धनुष्य बाण का चिन्ह और शिवसेना का नाम हमारे पास है, तो हमको ही अधिकार है। बीजेपी कहती है वो सही है, 2022 में किसी ने नया ग्रुप बनाया, किसी ने नई पार्टी बनाई, वो अलग बात है, वो उनकी बात है, उसके बारे में हम लोग नहीं कहेंगे। लेकिन ओरिजिनल शिवसेना वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहब ने स्थापन की हुई शिवसेना, धनुष्य बाण का चिन्ह वाली शिवसेना, ये हमारी है और हम ही ओरिजिनल शिवसेना का वर्धापन दिन सेलिब्रेट करेंगे। फडणवीस जी ने एक ट्वीट किया था और आदिपुरुष जो मूवी है उसको सपोर्ट भी किया था, पर अभी कहीं ना कहीं देखने को मिल रहा है विवादों में है मूवी, डायलॉग्स जो है वो लोगों को पसंद नहीं आ रहे, जिस तरह की भाषा उसमें यूज की है वैसे हमारा जो कल्चर है उसको वो एस्टैब्लिश नहीं कर रहा है, ऐसे लोगों के रिव्यूज आ रहे, कैसे देखते हैं इस चीज? इसके बारे में वो मूवी मैंने देखी नहीं है, लेकिन अगर डीसीएम साहब का कुछ इसके बारे में कुछ व्यू है तो इसके बारे में हमारा जो कल्चरल अफेयर्स डिपार्टमेंट स्टेट का है, हमारे कल्चरल अफेयर्स डिपार्टमेंट के मिनिस्टर इसके बारे में ऑफिशियल तौर पे कुछ कह सकते हैं। मैंने तो मूवी देखी भी नहीं है, इसलिए वो बगैर वो मूवी देखे कोई बात रखना मुझे अच्छा नहीं लगता। लेकिन सर सवाल ये है कि दूसरा ये कि आज आप स्थापना दिवस मनाने वाले हैं, लेकिन उद्धव ठाकरे कल कह रहे थे कि आप तो गद्दार हैं, इसलिए गद्दार दिन के रूप में 20 तारीख को मनाया जाना चाहिए। यूएन को खत लिखेंगे और कहा है कि गद्दार दिन के रूप में इसको मनाया जाए, क्या आप गद्दार हैं? देखिए माननीय उद्धव साहब जो बात कहते हैं वो उनकी बात है, हमने कोई गद्दारी नहीं की है। हमने ज्वलंत हिंदुत्व के वंदनीय शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे साहब के विचार आगे ले जाने का काम किया है। जो माननीय उद्धव जी ने 2.5 साल पद के लिए, मुख्यमंत्री पद के लिए, सत्ता के लिए वो बाजू में रख के जो विचार वंदनीय बालासाहेब ठाकरे साहब को पसंद नहीं थे उनके साथ जाके उद्धव जी बैठ गए, यही असली गद्दारी है। जिन्होंने बालासाहेब ठाकरे साहब के विचारों को बाजू में रख के सत्ता ली, जो वंदनीय बालासाहेब ठाकरे साहब को मंजूर नहीं था, उन्होंने गद्दारी की है। हमने तो स्वाभिमान रखा है, हमने वंदनीय बालासाहेब ठाकरे साहब के विचार आगे ले जाने का काम किया है। इसलिए ये दिन हम स्वाभिमान दिन के तौर पे मनाएंगे। हमारा वर्धापन दिन मनाने का अधिकार जिसके पास शिवसेना का नाम है, जिसके पास शिवसेना का धनुष्य बाण का चिन्ह है, उनको ही है और वही हम लोग कर रहे हैं। इसके अलावा वो ये कहते हैं कि आप लोग दिल्ली जाते हैं, सीएम दिल्ली जाते हैं, दिल्ली में जाके जी हुजूरी करते हैं और हमारा एक ही बाप है, आपके कितने बाप है? ये शब्द उद्धव जी को शोभा नहीं देते हैं। 2.5 साल ये हम लोग नहीं कह रहे, लेकिन 2.5 साल उद्धव जी 2 बार खाली मंत्रालय में आए, ये स्टेटमेंट माननीय पवार साहब ने उनकी किताब में लिखा है। जो सीएम 2.5 साल में मुंबई में होते हुए 2 बार खाली मंत्रालय के ऑफिशियल केबिन में आते हैं और दिल्ली में तो वो कभी गए ही नहीं, एक बार ही गए मैडम सोनिया जी को और राहुल जी को मिलने के लिए, उनको आभार व्यक्त करने के लिए कि आपने मुझे सीएम बनाया। दिल्ली में हमारे सीएम, डिप्टी सीएम साहब जाते हैं, राज्य के हित के लिए जाते हैं, राज्य की योजनाएं लाने के लिए जाते हैं और इसके लिए पिछले 11 महीने में 2.5 साल में जितना निधि केंद्र की तरफ से हमको नहीं मिला, उससे ज्यादा निधि केंद्र की गवर्नमेंट ने सीएम साहब और डीसीएम साहब दिल्ली में जाके उसका फॉलोअप किया, उसके लिए रिक्वेस्ट किए और उसके देखिए यहाँ मुंबई में मातोश्री में बैठ के सेंट्रल का निधि नहीं आएगा। सेंट्रल का निधि लाने के लिए वहां जाना पड़ता है, वहां मीटिंग लेनी पड़ती है, वहां वो प्रपोजल का फॉलोअप करना पड़ता है, वहां के लोगों को, ऑफिसर्स को, मिनिस्टर को कन्विंस करके क्यों गरज है, क्यों जरूरत है ये निधि की, इसकी उनको पूरी जानकारी देनी पड़ती है, फॉलोअप जरूरी है। यहाँ बैठ के हमारे मुख्यमंत्री जी देखो हमेशा कहते हैं तुम यहाँ बैठ के खड़ग सिंह की भूमिका निभाओगे,
तुमको तुम्हारे हाथ में ला के कोई निधि नहीं देने वाला। राज्य के हित के लिए, राज्य के भलाई के लिए, राज्य के जो केंद्र की तरफ पेंडिंग इश्यूज है वो सॉल्व करने के लिए माननीय मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री महोदय दिल्ली जाते, इसमें कोई गैर बात नाही है। चंद्रशेखर बावनकुळेंनी काल एक असा दावा केलेला आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये एक डील झालेली होती, ज्यामध्ये सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्रीपद आणि आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रीपद असं डील एक झालेली होती। तुम्ही त्यावेळेस होता, काय एकूण अनुभव होता? अशा काही गोष्टी घडलेल्या होतात का? ना, आता ती डील राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे साहेबांच्या मध्ये झाली असेल, त्यातली कल्पना बावनकुळे साहेबांनी कोणीतरी दिली असेल त्याच्याबद्दल दुमत नाही, पण पदासाठी होऊ शकतं। म्हणजे जे काल बावनकुळे साहेब बोललेत त्याच्यात तथ्य असावं असं आता आम्हाला सुद्धा वाटू लागलंय। कारण त्या 2.5 वर्षामध्ये आम्ही सत्तेमध्ये असताना आम्ही तेच म्हणायचो, मुख्यमंत्रीपद आपलं आहे तरी सुद्धा सरकार राष्ट्रवादी काँग्रेस कसं चालवतंय, तर ती भविष्यातल्या तुम्ही म्हणताय तसं मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे, उपमुख्यमंत्रीपद आदित्यजींच्याकडे, या दृष्टीनेची वाटचाल ही त्याच वेळी सुरू झाली होती आणि आम्हाला त्याची शंका आली होती। पण आता बावनकुळे साहेब जे बोललेत त्यामुळे आता आम्हाला सुद्धा ते खरं वाटायला लागले। एक चीज और देखी गई है कि अंबादास दानवे, अरे यार हो गया ना, कितना आज उदयनराजेंची पत्रकार परिषद आहे, काय सांगाल? पुतळा बसवणे हा विषय नाही। सातारा शहरामध्ये होळी नाका एक परिसर आहे आणि त्या ठिकाणी पूर्वी 5-10 वर्षापूर्वी त्यावेळी असणारी युनायटेड वेस्टर्न बँक म्हणून एक बँक होती, त्यांनी एक आयलंड डेव्हलप केलं होतं आणि त्या आयलंड नंतरच्या काळामध्ये काढून टाकण्यात आलं। त्या आयलंड जी जागा रिकामी आहे, जी जागा मोकळी पडून आहे, जिथं आता काही नाही, पुढं काही प्रस्तावित अजूनपर्यंत कोणी केलेलं नाही, अशा जागेला एक चौक डेव्हलप करणं, तिथं फाउंटन चांगलं बसवणं आणि त्या गार्डनमध्ये त्या छोट्या चौकामध्ये लोकनेते बाळासाहेब देसाईचे म्युरल बसवणं, असं काम पालकमंत्री म्हणून मी मंजूर केलेलं आहे। शिवतीर्थाला आम्ही कुठेही धक्का लावत नाही, तिथून खूप बाजूला शिवतीर्थ आहे। शिवतीर्थ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, त्या जागेला माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी 10 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। त्याचं काम सुरू झालेलं आहे, 50-60% काम जास्त पूर्ण झालेलं आहे, तेही काम लवकरच आम्ही पूर्ण करतोय। शिवतीर्थाला कुठलाही धक्का न लावता, शिवतीर्थाच्या तिथल्या मूळ आराखड्यामध्ये काही बदल न करता, जी मोकळी जागा आहे, जी पडून जागा होती, जिथं पूर्वी एक आयलंड होतं युनायटेड वेस्टर्न बँकेचं, तेच विकसित करण्याचं काम आम्ही करतोय। याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आम्हाला पूर्ण आदर आहे। शिवतीर्थ हे माझे आजोबा ज्यांच्या नावाने आम्ही आयलंड तयार करतोय त्या स्वर्गीय लोकनेते बाळासाहेब देसाई साहेबांनीच केलेला आहे। ती मूळ जागा ही जिल्हा परिषदेची आहे, नगरपालिकेचा त्या जागेशी काही संबंध नाही। जिल्हा परिषदेने ती जागा देखभाल दुरुस्तीसाठी नगरपालिकेकडे दिलेली आहे। तरी सुद्धा राजघराण्यातल्या व्यक्तींबद्दल आम्हाला आदर आहे। मी मागे सुद्धा म्हटलं होतं की त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर मी स्वतः त्यांना भेटेन, माझ्या परिवारातली व्यक्ती त्यांना भेटतील आणि त्यांचा काही गैरसमज झाला असेल तर दूर करू। विनाकारण वेगळ्या जागी होणारा आयलंड आणि वेगळ्या जागी असणारं शिवतीर्थ त्याची संगत करून लोकांचा संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न साताऱ्यात कुणी करू नये। अशा पद्धतीनं शिवतीर्थाचं पावित्र्य, महत्व हे आहे तसंच जतन करून मोकळ्या जागेमध्ये केवळ आयलैंड करण्याचं काम मंजूर केलेलं आहे। एक चीज ये देखी गई है कि पहले विधानसभा में आप लोगों की ताकत ज्यादा थी, अब विधान परिषद में जिस तरह से नंबर्स आपकी तरफ बढ़ रहे हैं, तो बचा कुचा जो ताकत है विधान परिषद की, जो अपोजिशन लीडर की, वो कुर्सी उद्धव ठाकरे से खिंचती हुई नजर आ रही है। इसके बारे में की राजनीति शिंदे साहब और फडणवीस साहब तय करेंगे। जो होने वाला है आगे उसके बारे में हम लोग को बहुत कुछ मालूमात नहीं रहती है। जो पार्टी का काम करना है, जो फ्लोर मैनेजमेंट का असेंबली का है, सब इशू ये शिंदे साहब और फडणवीस साहब दोनों ही तय करते हैं। वो जो भी तय करते हैं उसको इम्प्लीमेंट करने का काम हम लोग के ऊपर है। वो जो कहेंगे वैसा इम्प्लीमेंटेशन होगा। ओके, तर हमारा 2 वाजता मीटिंग है। अंबादास दानवे मंत्रालय एक पत्र लिखते हैं और कहते हैं कि गद्दार दिवस 20 तारीख को मनाया जाए और यूएन से कोश्यारी जी से। अंबादास जी दानवे को मुझे यही कहना है, आपको वंदनीय बाला साहब ठाकरे साहब के विचारों का अभी उसका विसर पड़ा है। वंदनीय बाला साहब ठाकरे साहब ने कहा था कि मैं कभी कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस के साथ नहीं जाऊंगा, ना कि उनको साथ में लूंगा। आप लोग ने वंदनीय बाला साहब ठाकरे साहब के विचारों के साथ गद्दारी करके उनके साथ गए, महाविकास आघाड़ी की, और उनके साथ जाके आपने पद लिया। वंदनीय बाला साहब ठाकरे साहब का विचार आगे ले जाने के लिए हमने स्वाभिमान रख के हमने ये उठाव किया है
ये दिन हम स्वाभिमान दिन के तौर पे मनाएंगे। मनीषा गांधी आपके पास आगे लेकिन संजय राउत कहते हैं कि ऐसे कूड़ा करकट को हम ज्यादा ध्यान नहीं देते। देखिए, जो लोग उनके पास रहते हैं, जब उनके पास रहते हैं तो वो अच्छे होते हैं, वो नेता, उपनेता, प्रवक्ता, मुख्य प्रवक्ता होते हैं, और जो टाइम उनको छोड़ दिया तो ये लोग केर कचरा हो गए। यही बात संजय राउत की ठाकरे सेना को पूरा नीचे जाके रखेंगी। मुझे यही कहना है, ऐसा संजय राउत के कहने से ही इतने सारे लोग बाहर गए, इतने सारे विधायक, इतने सारे एमपी, इतने सारे जिला प्रमुख, इतने सारे राज्य प्रभारी बाहर गए। संजय राउत ने उद्धव ठाकरे जी की शिवसेना खत्म करने की सुपारी ली है, उनका ज्यादा उद्धव ठाकरे जी ने नहीं सुनना चाहिए। इतना ही मेरा कहना है। ओके, थैंक यू। वो जो सर्वे आया है, सर्वे में फिर से एक बार है मुख्यमंत्री के तौर पर देवेंद्र फडणवीस जी को पसंदी दिखाई गई है और एकनाथ शिंदे नीचे आते हैं, लेकिन साथ ही उस सर्वे का एक सीरियसनेस ये भी है कि बीजेपी के सबसे ज्यादा सीट्स 125 से ज्यादा सीट्स मिलती है, उसके बाद आपका नंबर, लेकिन कांग्रेस एनसीपी भी बढ़ती हुई नजर आ रही है। इस सर्वे का इसलिए महत्व है कि कर्नाटक में इसी कंपनी ने सर्वे किया था और लगभग अंदाज मुझे सही आया। देखिए, सर्वे बहुत सारी कंपनियां करती है, ये कई कंपनी नहीं है जो सर्वे करती है। महाराष्ट्र में बहुत सारी कंपनियां है, पूरे हिंदुस्तान में बहुत सारी कंपनियां है, लेकिन हमको इतना ही समाधान है कि शिवसेना भारतीय जनता पक्ष, जो कि माननीय शिंदे साहब और माननीय फडणवीस साहब के नेतृत्व में काम कर रहा है, वही बहुमत की तरफ जा रहा है। यही सर्वे का कंक्लूजन है। कौन सी भी कंपनी का सर्वे आने दो, हमको इस बात में समाधान है कि हमारा शिवसेना भारतीय जनता पक्ष महायुति का अलायंस, जो माननीय शिंदे साहब और फडणवीस साहब के नेतृत्व में है, उसको लोग महाराष्ट्र की पसंदी दे रहे। यही हमारे लिए समाधान की बात है। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।